मऊसूत साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। रेग्युलर साबुदाणा घेतला आहे, बारीक साबुदाणा घेतला नाही। साबुदाणा 2 ते 3 वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण त्यातील स्टार्च निघून गेलं पाहिजे। स्टार्च निघून गेल्यामुळं खिचडी चिकट होत नाही। धुवून झाल्यावर स्वच्छ पाणी घालून साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी राहील इतकं पाणी घालून 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। मी इथे रात्रभर भिजत ठेवला होता। तुम्ही पाहू शकता, बोटाने स्मॅश केल्यावर तो तुटला पाहिजे, म्हणजे साबुदाणा चांगला भिजला आहे। आता चमच्याने सर्व साबुदाणा मोकळा करून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून जाडसर कूट करून घ्यायचा। शेंगदाणे आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शेंगदाणे आणि मिरची जाडसर वाटून झालेली आहे। आता हे साबुदाण्यात मिक्स करून घ्यायचं। दोन मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत। बटाट्याची साल काढून घ्यायची। आणि बटाटे अशा पद्धतीने जास्त मोठेही नाही, जास्त बारीकही नाही, असे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा व उजव्या बाजूचे बेलचे बटन दाबा। आता खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। त्यामध्ये चिरलेले बटाटे टाकून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं बटाटे बारीक गॅसवर परतून घ्यायचे। आता यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा। 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर खिचडी परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं। मी बनवलेली ही साबुदाणा खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा। आता 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा। तुम्ही पाहू शकता, आपली छान खिचडी तयार झाली आहे।